जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी 28 कर्मचाऱ्यांवरती जालन्यातल्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांमध्ये अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर ही मोठी अपडेट अनुदान घोटाळ्या प्रकरणी आहे। एप्रिलमध्ये जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या गारपीट अतिवृष्टी या अनुदानामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी तब्बल 50 कोटींचा हा पार केल्याची बातमी साम टीव्हीने सर्वप्रथम समोर आणली होती। त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक 30 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीने अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्याचा अभ्यास केला आणि या दोन तालुक्यांमध्ये जवळपास 42 कोटी 50 लाख रुपयांचा अपहार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक याचबरोबर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केल्याचं उघड झालेलं आहे। त्यानंतर जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंबड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एक महसूल अधिकाऱ्यानं फिर्याद देऊन जवळपास 28 महसूल कर्मचाऱ्यांवरती जे ते गुन्हे दाखल केलेले आहे। विविध कलमांवर गुन्हे दाखल केले। माझ्या हातात हा FIR आहे। खरं तर साम टीव्हीनं या बातमीचा सतत पाठपुरावा केलेला होता। गेल्या 4 महिन्यापासून दररोज या बाबतीच्या घडामोडी जी आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम साम टीव्ही करत होतं। माझ्या हातात FIR आहे आणि नेमकी FIR दाखल करताना प्रशासनानं काय म्हटलंय, कशा प्रकारे हा अतिवृष्टी घोटाळा जो आहे तो या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। विलास कोमटवार, सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबड यांनी खरं तर ही फिर्याद दिलेली आहे आणि जवळपास 28 कर्मचाऱ्यांवरती गुन्हे जे ते दाखल झालेले आहे। या संपूर्ण अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 76 कर्मचाऱ्यांना जे आहे ते प्रशासनानं आणि चौकशी समितीनं दोषी ठरवलेलं आहे। त्यापैकीच 28 कर्मचाऱ्यांवर खरं तर हा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, काही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचं जे आहे ते उघड झालेलं आहे। FIR मध्ये नेमकी काय म्हटलेलं आहे, कशा प्रकारे हा घोटाळा केलेला आहे ते आपण बघूयात। खरं तर अंबड आणि घनसावंगी या तालुक्यातील जे शेतकरी आहे या शेतकऱ्याने जे अनुदान वाटप करण्यात आलं होतं 2022, 23, 24 या 3 वर्षातील अनुदानांमध्ये या कर्मचाऱ्यांनी खरं तर हा घोटाळा केलेला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या नावे शेती नसताना त्या शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर परजिल्ह्यातील जे शेतकरी आहे त्यांना देखील या सर्व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून जे आहे त्या शेतकऱ्यांना नेमकी काय म्हटलेलं ते आपण बघूया। तहसीलदार यांचे लॉग इन ID स्वतःच्या फायद्यासाठी शेती नसताना गावातील व्यक्तीशी संगनमत करून बोगस लोकांना पैसे देणे, इतर गावातील शेती असलेल्या लोकांना इतर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांना पैसे देणे, बागायती कोरडावी कमी शेती असताना जास्त शेती दाखवून फळबागाचे पैसे देणे, त्याचबरोबर शेती असलेल्या व्यक्तींच्या नावावर बोगस आधार क्रमांक टाकून दुबार पैसे देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासकीय जमिनी शेतकऱ्यांच्या नावे दाखवून त्यांना अनुदान देण्यात आलेलं। त्यामुळे फार मोठा घोटाळा जो आहे तो मागच्या काळामध्ये उघडकीस आलेला होता। त्याच्यानंतर अजून काही गंभीर गोष्ट आहे, स्वतःचे मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या नावावर आधार कार्ड घेऊन खोटी माहिती दाखवून शासनाने अंबड घनसावंगीमधील बाधित शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाच्या शासकीय रकमेत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर लोकांच्या सहाय्यानं मदतीने कट रचून अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर अजून काही जे माहिती जी समोर आलेली आहे, अंबड आणि घनसावंगी तालुक्या अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जवळपास तलाठी, बोगस लाभार्थी यांच्याशी संगनमत करून शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाच्या शासकीय रकमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर लोकांच्या मदतीने अपहार करून शासनाची फसवणूक केली आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना अंतर्गत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी देखील या सगळ्यांशी संगनमत करून हा घोटाळा केल्याचं उघडकीस आलेलं आहे। त्या कर्मचाऱ्यांवर देखील अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे खरं तर हा फार मोठा घोटाळा एप्रिलमध्ये उघडकीस आलेला होता। त्यावेळेचे जिल्हाधिकारी जय श्रीकृष्णात पांचाळ यांनी एक 30 सदस्यीय समिती नेमली आणि या समितीने अभ्यास करून जवळपास आतापर्यंत 76 जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना दोषी ठरवलेले आहे। त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे। मात्र काल उशिरा प्रशासनाच्या वतीनं 28 कर्मचाऱ्यांवरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या 28 कर्मचाऱ्यांमध्ये काही तलाठी आणि काही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचं आपल्याला समोर आलंय। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 76 कर्मचारी दोषी आढळलेले, त्यापैकी 28 कर्मचाऱ्यांवरच
प्रशासनाने जो आहे तो गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल होणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या ज्या चौकशी समितीने चौकशी केली यामध्ये जवळपास 42,50,00,000चा वापर झाल्याचं समोर आलं. तर त्यापैकी प्रशासनाच्या वतीनं आतापर्यंत 25 कोटी रुपयांचा म्हणजे 25,90,77,811 रुपये एवढी रक्कम जी आहे ती सध्या FIR मध्ये दाखवण्यात आली. त्यामुळे उर्वरित रकमेचं काय झालं हा देखील प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्या काळचे अंबड आणि घनसावंगी जे तहसीलदार आहे त्यांचा देखील यामध्ये सहभाग आहे का, त्याविषयी देखील जिल्हा प्रशासनानं शासन दरबारी काही प्रस्ताव मांडलेला आहे. त्या प्रस्तावाचं नेमकी काय झालं असे अनेक प्रश्न जे आहेत ते अद्यापही अनुत्तरित आहे. मात्र अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. साम टीव्हीने देखील या घोटाळ्याचा वारंवार पाठपुरावा केला ना अखेर काल रात्री उशिरा जवळपास 28 कर्मचाऱ्यांवरती जे ते विविध कलमान्वये जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे आता उर्वरित कर्मचाऱ्यांवर कधी गुन्हे दाखल होणार, इतर रकमेचं काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जालना जिल्ह्यातील अजून 6 तालुक्यांची चौकशी होणं बाकी आहे, अहवाल येणं बाकी आहे. त्या 6 तालुक्यांमध्ये नेमकी काय अपहार झालाय का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या 6 तालुक्यांमध्ये काही घोटाळा झालात का, त्यानंतर 28 कर्मचारी सोडता जे उर्वरित कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, त्याचबरोबर जी आता ही 25 कोटीची रक्कम जी शासनाने या FIR मध्ये दिलेली आहे ती रक्कम नेमकी कशी आली या संदर्भात जे आहे ती जालना जिल्हाधिकारी काय उत्तर देतात किंवा प्रशासन काय उत्तर देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.